रत्नागिरीत अस्तित्वात असलेल्या थिबा राजाकालीन बुद्ध विहाराची जागा बौद्धांच्या ताब्यात द्या अशी मागणी आज पुन्हा एकदा बुद्ध विहार बचाव संघर्ष समितीने पत्रकार परिषदेत केली। थिबा राजाकालीन बुद्ध विहाराची जागा बौद्ध समाजाला मिळावी व त्या जागेमध्ये बुद्ध विहार व्हावे अशी मागणी करण्यात आली। कम्युनिटी सेंटर नको, आम्हाला बुद्ध विहार हवे अशी मागणी करत या प्रश्नांबाबत सरकारने लक्ष देण्याचे आवाहन केले। गेले काही दिवस या पत्रकाच्या माध्यमातून वर्तमानपत्राच्या माध्यमातून थिबा राजाकालीन बुद्ध विहाराच्या बाबतीत अनेक गैरसमज पसरवले गेलेले आहेत। काही ठिकाणी समाजामध्ये द्विधा अवस्था झाले आणि म्हणून लोकांना याबद्दलची खरी माहिती मिळावी याकरता या ठिकाणी आम्ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पत्रकार बांधवांना मी सांगू इच्छितो की या थिबाकालीन बुद्ध विहाराच्या बाबतीत जे काही गैरसमज पसरवले जात आहेत त्याच्यावरती तमाम बौद्धांनी कोणत्याही पद्धतीचा विश्वास ठेवू नये। या ठिकाणी 20 तारखेला जे मंत्री महोदय यांच्या उपस्थितीमध्ये एक सभा आयोजित करण्यात आली आणि त्या ठिकाणी या थिबाकालीन विहाराच्या संदर्भातला जो कोर्ट मॅटर आहे त्यावरचा जो काय मनाई आदेश आहे हा उठवला गेला आहे आणि म्हणून पुढचा कम्युनिटी सेंटर बांधण्याचा आमचा जे काय कामकाज आहे हे पुढे सुरू करणार अशा पद्धतीचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं गेलं। मात्र मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की अशा पद्धतीचं जे काय कोर्ट मॅटर आहे रत्नागिरी न्यायालयामध्ये त्या कोर्टाने दिलेला जो आदेश आहे तो आदेश आजपर्यंत जसा आदेश आहे तशा पद्धतीचा अबाधित आहे। कोणत्याही पद्धतीचं अपील करून हा आदेशाला उठवलेला नाही आहे आणि म्हणून हा मनाई आदेश हा कायम आहे। त्याच्यामुळं कुणीही गैरसमज करून घेऊ नये आणि म्हणून यापुढे हा मनाई आदेश उठवण्याचा कोणत्याही पद्धतीचा अपील कोर्टामध्ये दाखल झालेलं नाही आहे। आमचं एक फक्त महत्त्वाची गोष्ट की आम्ही आमचं एकच प्रामुख्याने म्हणणं आहे की या रत्नागिरी जिल्ह्यातील तमाम बौद्धांना या थिबा राजाकालीन असलेले जे विहार आहे या विहारासाठी शासनाने आरक्षित केलेली 17.5 गुंठे जागा ही जागा बौद्धांच्या ताब्यात मिळावी। त्या ठिकाणी विहार बांधणं ही जबाबदारी बौद्धांची आहे आणि संपूर्ण बौद्ध समाज स्वतःच्या कष्टाच्या घामाच्या पैशातून ते विहार निर्माण करेल। याच्यासाठी शासनाकडे आम्ही कोणत्याही पद्धतीचं मागणी निधीची केलेली नाही आहे आणि करणार देखील नाही। विहार आम्ही कष्टातूनच बांधू, कोणाकडे भीक मागणार नाही। एवढी ताकद, एवढी हिंमत, एवढी पात्रता आज या जिल्ह्यातील बौद्धांची आहे आणि म्हणून जर का या बौद्ध विहाराच्या नावावर कम्युनिटी सेंटर बांधलं जाण्याचा जो घाट घेतला गेलेला आहे तो शासनाने घातलेला आहे, त्याला आमचा विरोध आहे आणि तो कायमस्वरूपी विरोध राहील। त्या जागेवरती विहारच होईल अशा पद्धतीचा आम्ही या ठिकाणी घोषणा करतो आणि थांबतो। जय भीम। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।